मित्रांनो नमस्कार. तर आपल्याला या व्हिडिओमध्ये बीड जिल्ह्याची संपूर्ण माहिती पाहिजे आहे. संपूर्ण माहिती म्हणजे बीड जिल्ह्यातील पर्यटन स्थळ, येथील हवामान, पीक, उद्योगधंदे, दळणवळण अशा सगळ्या गोष्टींची माहिती. तर बीड जिल्ह्यापासूनच सुरुवात करत आहे कारण मी बीडचा आहे. तर यानंतर कोणत्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला पाहिजे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, मग आपण त्याच्यावर व्हिडिओ नक्कीच बनवू. तर आता सुरू करू सध्या ह्या व्हिडिओला. आणि जर पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर आलात तर मग सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, बीडचं नाव हे पूर्वी चंपावती नगर होतं. तसं बऱ्याच वेळेस नाव बदललेलं आहे, पण बीडच्या आधी बीडचं नाव चंपावती नगर होतं, त्यानंतर बीड पडलं. तर बीड हा महाराष्ट्रातील मराठवाड्यात येतो. तर औरंगाबाद विभागातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. तर बीड जिल्ह्याला 11 तालुके आहेत. तर ते पुढीलप्रमाणे: बीड, किल्ले धारूर, अंबेजोगाई, परळी वैजनाथ, केज, आष्टी, गेवराई, माजलगाव, पाटोदा, शिरूर आणि वडवणी हे आहेत बीडचे 11 तालुके. बीड जिल्ह्याची सीमा इतर 6 जिल्ह्यांना जोडलेली आहे. तर बीडच्या पूर्वेस आहे परभणी जिल्हा, पश्चिमेस आहे अहमदनगर जिल्हा, दक्षिणेला आहे लातूर आणि उस्मानाबाद आणि उत्तरेला आहे औरंगाबाद आणि जालना. तर अशा एकूण 6 जिल्ह्यांच्या सीमा बीडला जोडलेल्या आहेत. बीड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ आहे 10,693 चौरस किलोमीटर. तर एकूण लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेनुसार 25,85,962. तर एकूण शहरात राहणारे लोकसंख्या आहे 4,58,220. मित्रांनो आता पाहूयात बीडची पुढील माहिती. तर बीडचे 2 प्रशासकीय विभागात रूपांतर करण्यात आलेलं आहे. तर बीड उपविभाग आणि अंबेजोगाई उपविभाग असे 2 विभाग आहेत. तर जिल्ह्यात 60 जिल्हा परिषद मतदारसंघ असून 11 पंचायत समित्या आहेत. जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या 1343 आहे. तर एकूण ग्रामपंचायती 1019 आहेत. तर आता काही महत्त्वाच्या गोष्टी, काही वैशिष्ट्य आपण पाहूयात. तर बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. तर महाराष्ट्रातील बहुधा अनेक कारखान्यावर बीडचेच ऊसतोड कामगार असतात. बालाघाट डोंगर रांगापासून तयार झालेला बीड जिल्ह्याचा काही भाग दुर्गम आणि डोंगराळ आहे. बीडची दुष्काळी भाग म्हणून ओळख आहे, पण मानवाच्या प्रदूषणामुळे पृथ्वीवर दुष्काळ पडत आहे, ती गोष्ट एक वेगळीच आहे. बीड हे मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर आहे. मराठीचे आद्य कवी मुकुंदराज आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात आहे. हे एक खूप विशेष बाब आहे. बीड शहरातून बिंदुसरा नदी वाहते. तर बीडमधील माजलगाव या तालुक्यात सिंदफणा नदी असून तिच्यावर धरण बांधलेले आहे व बीड सीताफळासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. 19व्या शतकापर्यंत मराठवाड्यातील हा विभाग निजामाच्या अधीन होता. पुढे भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतीय सैनिकांमध्ये आणि निजामामध्ये झालेल्या युद्धानंतर हा भाग भारतीय गणराज्यात समाविष्ट करण्यात आला. मित्रांनो, जिल्ह्याची अर्थव्यवस्था मुख्यतः शेतीवर अवलंबून आहे. तर शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तर या कारणामुळे बीड हा महाराष्ट्रातील गरीब जिल्ह्यापैकी एक जिल्हा आहे. तर मित्रांनो, आता बीडमधील उद्योग आणि व्यवसाय याची माहिती आपण घेऊयात. तर बीड जिल्ह्यात साखर कारखाने व इतर छोटे मोठे उद्योग आहेत. तर जिल्ह्यात 126 इतर कारखाने आहेत. जिल्ह्यात 7 साखर कारखाने आहेत. तर 6 सूतगिरण्या आहेत. महाराष्ट्र औष्णिक विद्युत केंद्रसुद्धा आहे, ते बीडच्या परळी या तालुक्यात आहे. तर आपल्याला इथे साखर कारखान्याची लिस्ट दिसत आहे, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर मित्रांनो, बीडचं शिक्षण जरा जास्तच प्रसिद्ध आहे, ते बीडच्या लोकांना चांगलंच माहिती आहे. तुम्ही बीडमध्ये प्रत्येक प्रकारचं शिक्षण घेऊ शकता. इंजिनिअरिंग, डॉक्टर, कृषी, अध्यापन अशा प्रत्येक क्षेत्रातले कॉलेज तुम्हाला मिळतील. अभियांत्रिकी कॉलेज आहेत, वैद्यकीय कॉलेज आहे, तंत्रनिकेतन कॉलेज आहे, कृषी महाविद्यालय आहे आणि BEd DEd करण्यासाठी सुद्धा ते अध्यापक कॉलेजसुद्धा आहेत. बीडचं दळणवळण म्हणजे ट्रान्सपोर्ट प्रामुख्याने रस्ते मार्गाने चालतं. बीड मुंबईपासून 450 किलोमीटर अंतरावर आहे. बीड जिल्ह्यातून 5 राज्य महामार्ग जातात. तर त्याचे नावे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत, त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. बीड जिल्ह्यात परळी हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम बऱ्याच दिवसापासून रखडले होते, पण ते आता प्रगतीपथावर आहे. जिल्ह्यात लोहमार्ग अंबेजोगाईत व परळीत आहेत. येथे एक लोहमार्ग परभणी गंगाखेड तर एक लोहमार्ग लातूर उदगीर येथून येतो. घाटनांदूर हे रेल्वे स्थानक आहे. बीडचे हवामान: जिल्ह्याचे तापमान सर्वसाधारण उष्ण व कोरडे आहे. उन्हाळा मोठा व कडक असतो, तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील उंचीवरील
बालाघाट डोंगराळ प्रदेशातील हवामान काहीसे थंड आहे. पावसाचे प्रमाण कमी असून अनियमित आहे. तर मित्रांनो, आता बीडमधील नद्या आणि जलसिंचन याच्याबद्दल काही माहिती घेऊयात. तर जिल्ह्यात नद्या, विहिरी, कूपनलिका हे पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्य साधने आहेत. आष्टी या भागात विहिरी जास्त आहेत. गोदावरी ही प्रमुख नदी आहे. तर सिंदफणा, वान, सरस्वती या गोदावरीच्या उपनद्या आहेत. तसेच मांजरा, बिंदुसरा, कुंडलिका, विंचरणा इतर नद्यासुद्धा बीड जिल्ह्यामध्ये आहेत. बीड जिल्ह्यातील शेती आणि पिकाविषयी माहिती पाहूयात. जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतली जातात. ज्वारी हे प्रमुख पीक आहे आणि खूप उत्पादन असलेलं पीक आहे. तर ते दोन्ही हंगामात घेतलं जातं. कापूस हे महत्त्वाचे खरीप पीक आहे. बाजरी, गहू, तूर, मूग, उडीद, तीळ, जवस, मसूर, सोयाबीन, मिरची, ऊस, कांदा असे अन्य पीकसुद्धा बीडमध्ये घेतले जातात. बीड जिल्हा तेलबिया व भाजीपाला उत्पादनात सुद्धा अग्रेसर आहे. जिल्ह्यात बागायती शेतीसुद्धा थोड्या प्रमाणात आहे. बीडमध्ये द्राक्ष, कलिंगड, आंबे, पेरू, मोसंबी, केळी या फळांचे उत्पादनसुद्धा घेतले जाते. दूध उत्पादन हा शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात जोडधंदा मानला जातो. तर या दुधाच्या व्यवसायासाठी सरकारी व 4 खाजगी असलेल्या दूध संघाच्या माध्यमातून दूध संकलन केलं जातं. तर मित्रांनो, आता व्हिडिओच्या शेवटी बीडमधील पर्यटन स्थळांची माहिती घेऊयात. तर धारूर किल्ला हा बीडपासून 58 किलोमीटर अंतरावर आहे. तो बीडच्या धारूर तालुक्यात आहे. तर तो भुईकोट किल्ला आहे. त्यानंतर परळी वैद्यनाथ हे एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. ते बीडच्या परळी या तालुक्यात आहे. बीडपासून 90 किलोमीटर अंतरावर आहे. त्यानंतर नायगाव मयूर अभयारण्य, तर हे बीडपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. तर या मयूर अभयारण्यामध्ये आपल्याला मोर, कोल्हा, हरण, ससे असे इतर प्राणी पाहायला मिळतात. त्यानंतर आहे कपिलधार. कपिलधार हे बीडपासून 22 किलोमीटर अंतरावर आहे. इथे श्री मन्मथ स्वामी महाराजांची संजीवनी समाधी आहे व एक छोटा धबधबासुद्धा आहे. त्यानंतर कंकालेश्वर मंदिर हे एक शिवमंदिर आहे. हे शहराच्या पेठ बीड या भागात आहे. हे मंदिर खूप जुने आहे व या मंदिराच्या चारी बाजूने पाणी आहे. येथील पाणी कधीही आटत नाही. त्यानंतर योगेश्वरी माता मंदिर हे एक शक्तिपीठपैकी एक आहे. तर ते बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या तालुक्यात आहे. तर ते बीडपासून 95 किलोमीटर अंतरावर आहे. खंडोबा मंदिर दीपमाळ हे सुद्धा बीडच्या पेठबीड या भागात आहे. खूप मोठ्या दीपमाळ आहेत व खंडोबा मंदिर आहे. मुकुंदराज महाराज समाधीस्थळ, तर मुकुंदराज महाराज हे मराठी भाषेचे आद्य कवी होते. त्यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला. तर यांचं समाधीस्थळ एका छोट्याशा दरीत आहे. ते बीडमधील अंबेजोगाई या तालुक्यात आहे. रामेश्वर शिवमंदिर सौताडा, तर हे खूप बघण्यासारखं पर्यटन स्थळ आहे. धबधबा खूपच मोठा आहे. हा धबधबा विंचरणा नदीवर आहे व बीडपासून 65 किलोमीटर अंतरावर पाटोद्यापासून जवळ आहे. तर हे पर्यटन स्थळ तुम्ही नक्कीच बघा. खूपच भयानक आणि बघण्यासारखं नैसर्गिक वातावरणात हे मंदिर आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि यानंतर कोणत्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आपण भेटूया येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. झुकेगा नहीं साला.